नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फार्मासिस्ट आशिष करले आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज या ठिकाणी फर्स्ट इयर बी फार्मला फार्मास्युटिक्समध्ये फार्माकोपिया नावाचा टॉपिक आहे तो। त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला इतरही सब्जेक्टमध्ये लाईक तुम्हाला फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये देखील हा फार्माकोपिया नावाचा टॉपिक आहे। इतर सब्जेक्टमध्ये देखील या ठिकाणी फार्माकोपिया हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे। तर फार्माकोपिया नेमकं काय असतं, हा फार्माकोपिया तुम्हाला का शिकायचा आहे आणि स्पेसिफिकली एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, शिवाय जीपॅट, नायपर आणि इतर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये या फार्माकोपिया टॉपिकवरती देखील काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर ते कशा पद्धतीनं असतात हे आपण जाणून घेणार आहोत। आणि आजचं लेक्चर थोडं वेगळं होणार आहे। मी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही स्लाइड, PDF किंवा PPTवरती शिकवत नाही, तर डिरेक्टली या ठिकाणी इंडियन फार्माकोपियाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती येऊन मी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही देखील स्टडी करायचा आहे। ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा फार्माकोपिया काय असतो, तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमध्ये लेक्चरमध्ये सांगितलंच असेल की फार्माकोपिया काय असतो। तर फार्माकोपिया काय आहे? फार्माकोपिया इट इज नथिंग बट इट इज ऑफिशियल बुक ऑफ स्पेसिफिक कंट्री विच इन्क्लूड ऑल द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मेडिसिन्स और ड्रग। ठीक आहे, तर आता फार्माकोपिया असतो ऑफिशियल बुक ऑफ एनी स्पेसिफिक कंट्री। मग काही एक्झाम्पल तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे। एक्झाममध्ये तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते या टॉपिकवरती फार्माकोपियाबद्दल लिहा आणि स्पेसिफिकली इंडियन फार्माकोपियावरती जास्त क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून मी इंडियन फार्माकोपियाच्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला माहिती देणार आहे। ठीक आहे, आता फार्माकोपियावरती शॉर्ट नोट आली तर तुम्ही पहिल्यांदा फार्माकोपियाची डेफिनेशन लिहिणं अपेक्षित आहे। सेकंड पॉईंट, तुम्ही काही फार्माकोपियाचे एक्झाम्पल देखील देणं गरजेचं आहे। लाईक आपल्या भारताचा IP इंडियन फार्माकोपिया असं या ठिकाणी नाव आहे आपल्या फार्माकोपियाचं। सिमिलरली USP युनायटेड स्टेट फार्माकोपिया, या ठिकाणी तो देखील फार्माकोपिया का इम्पॉर्टंट आहे, कारण US FDA आहे, म्हणजे अमेरिकेचे जे ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी US FDA आहे, त्यांचं बऱ्यापैकी सगळीकडे कंट्रोल आहे। बऱ्याच मेडिसिन त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतात त्या कंट्रीमध्ये, त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट आहे। आणि ब्रिटिश फार्माकोपिया देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, आता हे फार्माकोपियाचे एक्झाम्पल झाले। आता मेनली आपण येऊया फार्माकोपियाचे पार्ट कुठले कुठले असतात। त्यामध्ये मोनोग्राफ दिलेला असतो। मोनोग्राफ मीन्स व्हॉट? मोनोग्राफ काय आहे, तर त्यामध्ये तुमच्या ड्रगबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन असते। लाईक त्या ड्रगचं टायटल, त्याच्या कोणकोणत्या टेस्ट आहेत, त्या ठिकाणी कोणकोणत्या लिमिट टेस्ट आहेत, कोणते डोसेज फॉर्म अवेलेबल असतात, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लुडेड असतात। आता स्पेसिफिकली इंडियन फार्माकोपियाबद्दल बोलूया आणि त्यावरती काय एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत तुम्हाला एक्झाममध्ये ते बघूया। तर ठीक आहे, इंडियन फार्माकोपिया कोण पब्लिश करतं, तर या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला लक्षात येईल बघा, इंडियन फार्माकोपिया कमिशन असं लिहिलेलं आहे। तर इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे ते फार्माकोपिया पब्लिश करतं। मग ते कोणाच्या अंडर काम करतं, तर ते काम करतं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर ते काम करतं। ठीक आहे, आता फर्स्ट एडिशन इंडियन फार्माकोपियाची कधी पब्लिश झाली यावरती देखील क्वेश्चन विचारला जातो। त्यामुळं फर्स्ट एडिशन इंडियन फार्माकोपियाची कधी पब्लिश झाली, तर 1955ला फर्स्ट एडिशन पब्लिश झाली। आणि इंडियन फार्माकोपियाची लेटेस्ट एडिशन कुठली आहे, तर ती आहे 2022ची 9th एडिशन आहे आणि त्याचे व्हॉल्यूम किती आहेत, तर 4 व्हॉल्यूम आहेत। ठीक आहे, आता एक टास्क देतो तुम्हाला, कधी वेळ मिळेल तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही ते पहा। घरी जर कुठली औषधाची बॉटल असेल लहान मुलांची पेडियाट्रिक, किंवा या ठिकाणी कुठली टॅबलेट असेल घरी, तर त्या ठिकाणी लास्टला इन्ग्रेडियंट लिहिलेले आहेत तुमच्या त्या मेडिसिनच्या स्ट्रिपवरती। तर तिथं बघा पॅरासिटेमॉल लिहिलं असेल आणि पॅरासिटेमॉलच्या पुढे IP असं लिहिलं असेल, किंवा त्या ठिकाणी डायक्लोफेनॅक लिहिलं असेल, म्हणजे ही औषधांची नाव आहेत। तुम्हाला ते पुढं जसं शिकाल तसं लक्षात येईल। पॅरासिटेमॉल काय आहे, अँटीपायरेटिक आणि ॲनॅल्जेसिक आहे, म्हणजे ते तुमचं थोडंसं पेन कमी करतं, वेदनाशामक आहे। आणि या ठिकाणी अँटीपायरेटिक म्हणजे ताप पण कमी करतं तुमचा। सिमिलरली असे मेडिसिनचे जे नावं असतात, जेनरिक नावं, APIची नावं, तर त्या नावाच्या पुढे त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये IP, USP, BP लिहिलेलं असतं। का, तर त्या ठिकाणी तिथला मोनोग्राफ रेफर करून त्यांनी त्या रेफरन्स थ्रू ते मेडिकेशन बनवलेलं आहे। शिवाय तुम्ही या ठिकाणी फार्मास्युटिक्समध्ये जेव्हा वेगवेगळे डोसेज फॉर्म बनवता, तर त्याचं देखील लेबलिंग करताना तुम्ही त्या ठिकाणी लिहित असता की तो पर्टिक्युलर डोसेज फॉर्ममध्ये API क्वांटिटी किती आहे आणि कुठला फार्माकोपिया रेफर केलेला आहे। ठीक आहे, आता हे का महत्त्वाचं आहे, तर फार्माकोपिया फक्त या ठिकाणी कॉलेजमध्येच रेफर होतो असं नाही, तर इंडस्ट्रीमध्ये देखील फार्माकोपिया ऑफिशियली रेफर केला जातो। ठीक आहे, आता काय एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत तुम्हाला फार्माकोपियावरती? फर्स्ट एडिशन कुठली आहे, MCQ येऊ शकतो। लेटेस्ट एडिशन कुठले आहे, MCQ येऊ शकतो। कोणत्या फार्माकोपियाच्या एडिशनमध्ये किती व्हॉल्यूम होते,
यावरती देखील क्वेश्चन येऊ शकतो. आता लेटेस्ट 9th एडिशन आहे. 9th एडिशन फार्माकोपिया 2022 जे आहे त्याच्यामध्ये 4 व्हॉल्यूम आहेत. कोणत्या फार्माकोपियाचा कलर कोणता होता यावरती पण स्पेसिफिकली क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आणि आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मोनोग्राफ. कुठल्या फार्माकोपियामध्ये किती मोनोग्राफ होते आणि तो पर्टिक्युलर फार्माकोपिया बनवत असताना कोणाच्या चेअरमनशिपच्या अंडरमध्ये तो फार्माकोपिया बनला, ह्या गोष्टींवरती देखील त्या ठिकाणी क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. आता बघा, इंडियन फार्माकोपिया कमिशनची वेबसाईट आहे IPC. तर इंडियन फार्माकोपिया कमिशन पब्लिश करते इंडियन फार्माकोपियाला आणि कुणाच्या अंडर काम करतं तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. आता या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्ही बघू शकता, होमवरती या, त्यानंतर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसमध्ये जा. तिथे गेल्यानंतर इंडियन फार्माकोपिया आणि अबाउट IP जर गेला तर फार्माकोपियाची बऱ्यापैकी हिस्ट्री तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे की कसं फार्माकोपिया या ठिकाणी पब्लिश करायला इंडियन गव्हर्नमेंटनं स्टार्ट केलं. म्हणजे ॲक्च्युली प्री इंडिपेंडन्स, भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासूनच त्यावरती थोडंसं काम सुरू झालेलं होतं आणि मग फार्माकोपिया कसा पब्लिश झाला ती हिस्ट्री. फर्स्ट एडिशन कुठली आहे तर बघू शकता, इंडियन फार्माकोपिया फर्स्ट एडिशन आहे ती कधीची आहे 1955 आणि फर्स्ट एडिशनला सप्लिमेंट आली म्हणजे त्यामध्ये काही अमेंडमेंट असतील किंवा काही ॲडिशन असेल ती 1960 साली झाली. ठीक आहे. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया सेकंड एडिशन कधी आहे 1966. ओके. सिमिलरली त्यानंतर थर्ड एडिशन कधी आहे 1985. याला तुम्ही एखादी ट्रिक यूज करू शकता की 2 फार्माकोपियाच्यामध्ये किती इयर्सचा गॅप आहे आणि मेन फर्स्ट एडिशन लक्षात ठेवा आणि लेटेस्ट एडिशन आहे ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लेटेस्ट 9th एडिशन 2022ची आहे. शिवाय काही गोष्टींवरती क्वेश्चन विचारला जातो ते म्हणजे DVD फॉर्मॅटमध्ये कधीपासून आलं तर 2010ला पहिल्यांदा होतं. त्यानंतर कुठल्या एडिशनमध्ये किती व्हॉल्यूम होते, त्याला चेअरमन कोण होते, यावरती क्वेश्चन येतात. या ठिकाणी मी एक PPT माझ्याजवळ आहे, त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शेअर करतो. तर तिथे महत्त्वाचे पॉईंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. सिमिलरली असेच क्वेश्चन कशावरती विचारले जातात, इतर फार्माकोपियावरती विचारले जातात. ठीक आहे. तर एक्सपेक्टेड काय आहे, फार्माकोपिया काय आहे ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. मोनोग्राफ काय असतं सांगणं गरजेचं आहे. फार्माकोपियाचे काही एक्झाम्पल देणं गरजेचं आहे जर शॉर्ट नोट आली तर. आणि स्पेसिफिकली मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की मेन इम्पॉर्टंट कोणते फार्माकोपिया आहे तर इंडियन फार्माकोपिया आपल्या कंट्रीचा फार्माकोपिया आहे, त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन स्पेशली विचारले जातात. त्यामुळे तो पार्ट व्यवस्थित करा. याच वेबसाईटवरून वाचाल तर थोडंसं तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल आणि मी याच्या नोट्स देखील शेअर करतो आहे. आता बाकीचे कोणकोणते फार्माकोपिया आहेत, बाकीच्या फार्माकोपियामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश फार्माकोपिया, US फार्माकोपिया आहे. त्यानंतर आणखीन महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड फार्माकोपिया, यावरती क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला स्पेसिफिकली. आणि इंडियन फार्माकोपियामध्ये स्पेशली मग तुम्हाला लेटेस्ट एडिशन, त्याशिवाय किती व्हॉल्यूम कुठल्या फार्माकोपियामध्ये आहे, किती मोनोग्राफ होते, या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आय थिंक या ठिकाणी बऱ्यापैकी तुमचे पॉईंट क्लिअर झालेले आहेत. या वेबसाईटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि फार्माकोपियावरती ज्या काही नोट्स आहेत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. टेलिग्रामवरती त्या नोट्स मी शेअर करेल. तर आय थिंक हा व्हिडिओ आवडला असेल. वेगळ्या पद्धतीनं हा टॉपिक मी शिकवलेला आहे. या ठिकाणी तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि यावरती क्वेश्चन येतात, स्पेसिफिकली MCQ विचारले जातात मोस्टली आणि शॉर्ट नोट येऊ शकते. बऱ्यापैकी कसं लिहायचं आहे आणि हा टॉपिक काय आहे ते मी सांगितलेलं आहे. एक मुद्दा लास्टचा आहे, फार्माकोपिया काय असतो हे फक्त थिअरॉटिकली माहीत असून गरजेचं नाही. तुमच्या जर कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये त्या ठिकाणी फार्माकोपियाची एडिशन असेल, मग भलेही 2022ची लेटेस्ट एडिशन असो किंवा मग जुनी त्या ठिकाणी कुठली एडिशन असो, तो फार्माकोपिया कसा आहे, कोणत्या व्हॉल्यूममध्ये काय दिलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता. पहिल्या व्हॉल्यूममध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते, लिस्ट दिलेली असते. सेकंड व्हॉल्यूमपासून मग A to M पर्यंत किंवा मग त्या ठिकाणी L to Z अशा पद्धतीनं कॅटेगराईज केले. त्या इनिशियल्सने स्टार्ट होणारे जे तुमचे ड्रग प्रोडक्ट आहेत त्यांचे त्या ठिकाणी मोनोग्राफ दिलेले असतात. मग ते कशा पद्धतीनं सर्च करायचे ह्या गोष्टी शिका, कारण हे महत्त्वाचं आहे. बरेच जण काहीतरी स्पेसिफिक नोट्समधून जेवढं दिलं आहे फक्त बाय हार्ट करतात, त्या गोष्टी समजत नाहीत. मग ते गरजेचं नाही आहे. पुढं जाऊन तुम्हाला सुटिक्समध्ये असेल किंवा ॲनालिसिसमध्ये असेल, जेव्हा तुम्हाला एखादं लिमिट रेफर करायचं आहे, फार्माकोपियाचा रेफरन्स लिहायचा आहे, तर स्वतः तुम्ही ते रेफर केलेलं असणं गरजेचं आहे. आशा करतो आजचं हे लेक्चर तुम्हाला आणि या वेगळ्या पद्धतीनं जो टॉपिक कवर केला आहे ते आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती, भलेही ऑफिशियल ग्रुपवरती शेअर करायचं नसेल, अनऑफिशियल ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून सर्व स्टुडंटपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोचेल. धन्यवाद. थँक्यू.